नमस्कार मॅडम. जिल्हा परिषद भोसे गट आजुते येथे तुम्ही कार्यक्रम घेतला त्याबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर मृदुला तळेकर. मी रखुमाई फाउंडेशनचे अध्यक्ष प्लस रखुमाई मल्टी स्पेशालिटी अँड ICU हॉस्पिटलची प्रमुख. तर गेली 29 वर्ष मी करकम आणि भोसे परिसरामधील महिलांसाठी महिला सक्षमीकरणासाठी काम करते. तसेच महिलांचे आणि मुलींचे विविध प्रश्न किंवा समाजातील तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं माझं कार्य चालू असतं. सध्या ZP गट भोसे ह्याचं इलेक्शन ह्या पुढच्या महिन्यामध्ये लागायची शक्यता आहे. तर त्या अनुषंगाने आपण आजपासून हळदी कुंकू आणि महिलांना खेळाच्या स्पर्धा असा हा एक कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. ह्या कार्यक्रमाचं नाव आहे मिळून साऱ्या जणी घालू गगनाला गवसणी. तर या अंतर्गत आपण आज पहिल्यांदा दुपारी 2 ते 5 या वेळामध्ये आजुतीमध्ये स्पर्धा आणि हळदी कुंकूचा समारंभ केला. तर इथे आम्हाला महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. साधारण इथे या गावचं मतदान 650 आहे. साधारण या गावातील जवळजवळ 200 महिला उपस्थित होत्या आणि ह्या सगळ्या महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला. यापूर्वी माझे या आजुती गावामध्ये 2 राऊंड झालेले आहेत. सगळ्यात पहिल्या राऊंडमध्ये मी त्या गावातील महिलांचे काय प्रश्न आहेत, तिथल्या कुटुंबाचे काय प्रश्न आहेत, त्या गावाचे काय प्रश्न आहेत हे समजून घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर एक आमचं आरोग्य शिबिर झालं आणि आज माझी ही 3री भेट होती आजुती गावाला. तर ह्या अशा प्रकारे आमच्या ह्या आजच्या खेळाच्या स्पर्धा झाल्या. जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहात का? अर्थातच मी जिल्हा परिषद भोसे गटासाठी इच्छुक आहे आणि त्या अनुषंगानेच माझे हे सगळे कार्यक्रम चालू आहेत आणि त्यातलाच हा एक कार्यक्रम. आपल्याला सामाजिक आणि राजकीय हे कधी आवड निर्माण झाली त्याबद्दल काय सांगाल? मी करकममध्ये 1996 साली प्रॅक्टिस चालू केली. तर OPDमध्ये महिला यायच्या माझ्याकडे, जास्त पेशंट तर महिला असायच्या आणि त्यांचा आजार 2ऱ्या किंवा 3ऱ्या स्टेपला गेल्यानंतरच त्या ट्रीटमेंटला यायच्या. मग प्रत्येक वेळेस मी त्यांना सांगायचे की तुम्ही पहिल्या स्टेपला जेव्हा आजार आहे तेव्हा जर आला तर तुम्ही फक्त मेडिसिनवरती तुमचा आजार कव्हर होऊ शकतो, तुम्ही बऱ्या होऊ शकता. पण 2-3 वेळा जरी सांगून झालं तर त्यांचं ते आहे तेच होतं. आणि असं एक बऱ्याच वेळा झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्या महिला स्वतःचा डिसिजन स्वतः घेऊ शकत नाहीत आणि ह्यांना संपूर्णतः पुरुषांवर डिपेंड राहावं लागतं. मग ह्या स्वतःचा डिसिजन कधी घेतील तर ह्या ज्यावेळेस स्वावलंबी होतील आर्थिकदृष्ट्या त्याच वेळेस ह्या स्वतःचा डिसिजन घेतील. आणि मला खूप वाईट वाटायचं, कारण एखाद्या महिलेचा जर 1 महिना अंगावरचं गेला असेल तर तिचा ब्लड लॉस एवढाच झालेला असायचा की त्यांना परत नव्याने ब्लडच लावण्याशिवाय पर्याय नसायचा. आणि त्या काळामध्ये HIV पॉझिटिव्हचं प्रमाण खूप वाढलेलं होतं. त्यामुळे मला इतकं हे वाटायचं असं मनापासून की किती चुकीचं हे घडतं आहे आणि म्हणून तेव्हापासून ह्यांना काहीतरी आपण मदत करणं गरजेचं आहे, ह्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं गरजेचं आहे. आणि तिथून सुरुवात झालेली. आणि तेव्हा राणी लक्ष्मीबाई महिला मंडळ हे 96 साली माझ्या लग्नाच्या अगोदर मी ते स्थापन केलेलं आणि तेव्हापासून माझी या सामाजिक कार्याला सुरुवात झाली. मी उभा राहणार एवढं मला आत्ताच्या घडीला तर माहीत आहे. ओके. माझा निश्चय आहे की भोसे ZP गट भोशामधून मी उभे राहत आहे. रुक्मिणी फाउंडेशन भोसे यांच्या वतीने महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन आजुते येथे करण्यात आले. दिनांक 22/12/2025 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत महिलांसाठी फनी गेम, संगीत खुर्ची, गाण्याच्या भेंड्या अशा अनेक स्पर्धा मोठ्या संख्येने घेऊन आकर्षक बक्षीस उपस्थित महिलांना गिफ्ट देण्यात आले व हळदी कुंकू समारंभ मीनाक्षी जोशी, शुभांगी पवार, मेघा कनेरकर, विजया घुटाळ, संगीता घुटाळ, मेघा साळुंके, नंदा गुळमे, जयश्री काळे, शभाना मुलानी, शाहीन मुलानी, सारिका तळेकर, अनिता तळेकर, जयश्री पाटोळे, सोनाली नाईक नवरे, ज्ञानेश्वरी आडगळे, तेजस्विनी तळेकर, रेश्मा तळेकर तसेच अध्यक्ष डॉक्टर सौ मृदुला तळेकर व अनेक महिलांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला आजुते येथे.